नथुभाऊ सोनवणे भोकरकर यांचे गाव आहे. ही यात्रा तेच करीत होते. मंडळी, राजा विक्रमाचे भाग 14, राजा विक्रमाचे भाग आपल्याला नथुभाऊंनी म्हणून दाखवले. पहा, ज्याप्रमाणे राजा विक्रमाचे 14 अध्याय, त्याप्रमाणे राजा काळूसेनाचे 2 अध्याय. पहिला अध्याय, घटावत नगरीचा राजा काळूसेन सत्यवचनासाठी त्याने पोटाचा बाळ कापला होता. सत्यवचनासाठी, सत्वासाठी त्याने पोटाचा बाळ कापला होता. आणि हा दुसरा भाग राजा काळूसेनाचा, याच्यामध्ये बंधू प्रेम दाखवलेला आहे. मग हा बंधू प्रेम शेवटपर्यंत टिकतो की नाही, आपल्याला फक्त एवढं बघायचं आहे. मग या सारंगपूर शहराचे राजा आम्ही काळूसेन, परमेश्वराने काहीच कमी केलं नाही. धन संपत्ती संतती सगळं काही भरपूर आहे, पण पोटी नाही माझ्या पोटी नाही माझ्या उदास झाले. बघा मित्र हो, शेजाऱ्याने घर बांधलं आपण बांधू शकतो, शेजाऱ्याने शेत विकत घेतलं आपण घेऊ शकतो, पण शेजाऱ्याला मुलगा झाला आपल्याला झाला पाहिजे यात घेवा नाही. त्या परमेश्वराने द्यावं आणि आपण घ्यावं. पण आज माझं मन वेगळ्या मार्गाला गेलं. माझं मन म्हणतं मला चारीधाम तीर्थयात्रेला जायचं आहे, कारण या माझ्या प्रजेची, माझ्या जनतेची सेवा करताना आता माझं वय वृद्ध झालेलं आहे. म्हणून काही राहिलेले दिवस ही देवांची सेवा करावं असं माझं मन म्हणतं. पण मी घरात एकटा नाही, माझी पत्नी आहे, माझा भाऊ आहे, दास दाशा नोकर चाकर या सर्व लोकांचा विचार घेतो आणि नंतर चारीधाम तीर्थयात्रेला जातो. एकही नोकर हजर नाही मंडळी. अहो, मालक झाले नोकर आणि नोकर झाले मालक. बघू थोडी एकाची हजेरी घेतो जरा, पाहू बरं. भैया एक नंबर. मालकांच्या चरणी तिला नमस्कार असो. काय महाशय, मासाने हो वरण बट्टी होती. वरण पोया श्रावण महिन्यामध्ये ते मिळतं का? काय रे नालाय का? महाशय म्हणजे चांगला माणूस. युग ना चिंता करू नको, सांगलेले सोनवलेने वाले बोलवते नसते आपल्याला खांदा. बरं, तुझ्या ड्युटीचा वेळ 8 वाजेचा. शाबास. आता किती वाजले? 8:30 झाले. अर्धा तास उशीर. सांगा ना तुम्ही. नाही सांगतो ना मी, सांगतो ना मी, कमी सांगू सांगतो ना मी. एक तुम्ही बसा बसा बसा. ते काय झालं महाराज? ते काय झालं सरकार? सकाळी सकाळी उठून आंघोळ केली, कपडे घातले, निघालो ड्युटीला येत असताना रस्त्यात कोणी मंदिरावरती साधू बाबा बसलेले होते. साधू बाबा कोणी साधू बसलेले होते. त्यांनी मला आवाज दिला. अहो म्हणे शिपाई, मी तिथे पाहतो म्हटलं, मला आवाज कोण दिला? म्हटलं का बाबा तुम्ही मला बोलवलं का? अहो म्हणे कुठे निघाले? म्हणजे मालकाच्या ड्युटीला. म्हणे तुम्ही ड्युटीला जा, परंतु माझा छोटासा प्रश्न आहे, त्याचं उत्तर देऊन द्या म्हणे. प्रश्न काय होता रे? हे इंगडचं टेंगड, उरफाटचं तिरपट, 8 पाय 2 शब्द, 10 मिनिट झटकन मग सुटत. आता सगळा शहाणा चतुर मंडळी तुम्ही बसेल. किती कीर्तन ऐकले तुम्ही? कोणता एक अर्धा महाराजने हायकोड तुमले सांगत का? मागला आवाज बंद करा जरा. बरं, काय हरकत नाही भाऊ. पुढे दिसत नाही का तुला?
बोलला मला व्यवस्थित समजून सांग. हेंगडाचं टेंगड, हेंगडच्या टेंगड, उरफाटाचं तिरफट, उरफटच्या तिरफट. 8 पाय 2 शेपट. बापरे, मोठी बांगडी ना. 8 पाय 2 शब्द. 10 मिनिट झटकन मग सुटत. का रे, हे काही प्रश्न आहे का? तो याचा कोण उत्तर मिळणार आहे का? मी रागवलो बाबावरती. शाबास, शाबास. म्हणलं का हो बाबा, हा का प्रश्न आहे का, याचं का उत्तर आहे का? बाबा म्हणे शिपाई प्रश्न साधा मुक्त सोपं आहे म्हणे. प्रश्न साधा, साधा, उत्तर सोपं. सोपं. कसं भाऊ? तुम्ही कधी कुत्रा आणले म्हणून देखील का म्हणे. कुत्र्यांचे हेंग. हा, ते तुम्हाला द्या माहिती, कारण तुम्ही जंगलमध्ये फिरतात नाही ना. हा, हा. बसा, मी तुम्हाला याचा उल्लेख करून दाखव. नाही, मला नाही, लोकांना पटलं पाहिजे. काबरे पटवणे मी काय येणार आहे का? हा, शेगा उमेदवार. काय रेंगली म्हणजे काय? वाकडी म्हणजे काय? लवणी पड लवणी. शिपाई हे लवणी म्हणजे काय? लोक वाकाळेल नाही का आपलं असं वाकणं पडत. व्यवस्थित बोल रे, व्यवस्थित बोल जरा तिला. म्हणून वाकडी होय ना. अगोदरच कालवा. हा, माप नको दिसतो व्हायचं. आज लगेच कर दे गो. तुम्ही बोला बरं. अगं तो जसं सांगतो तसं ऐक ना. अगोदरच वाकडी होय. ती वाकडी भाऊ. अरे तिथं अरे आज वाकणं पडत ना ते. मग तू वाकडी होय. जराशी अशी अशी खाली वाक. हे काय रे भाऊ? आई हेंगड हेंगड. आणि हो, काय करतो? नाही राहिलो ना. उत्तर चांगलं आहे ना. मग वाकडी होय ना होतो. हे काय आहे? आपण करत तसं. हे काय आहे? नका बोलू गड्या हो माझ्या हातात. होय का? तुझं तुझ्या मायला तुझ्या सवय आहे तुला ते काय. तू वाकडी होय ना वा. ती चालली जाईल बरं. नाही वाकडी होय तू. काय चालले जायचे फुकट आहे का तू. वाकडी होय. निम्मन. आपण का? हा, वाकडी होय. हे हेंगड हेंगड. खाली वाकणावर एक दुःखामा आघाडी सुचली मी. हे हेंगड हेंगड. आधी आधी पुढे सर. हे हेंगड हेंगड. आणि हे टेंगड. काय बापा नरमी होतो नाही. बरं आता ही भानगड काय? बाबा आता हिचे 4 पाय माझे 4 पाय किती झाले. 8 पाय हिचे एक शेप माझे एक शेप किती झाल्या. 2 शब्द. त्यालाच म्हटले हेंगडचं टेंगड उरपडचं तिरपट 8 पाय 2 शेपट 10 मिनिट झटकन मग सुटत. तुझ्या मायला तुला काही काम गेम आहे का नाही गं? पहिलं बोलावलं होतं मला. काम काम राहतात तर तमाशा मारितात का ते? वडील लोक म्हणत आपला पहिले म्हणत काय हो भाऊ काय इथला चावी राहणार. दिल्ले चालण्याचा खाड आहे ना. दिल्ले चालण्यात दिसतीत नाही. यायले म्हणतात दिल्ले चालण्याचा खाडणं. कारण त्याला ड्युटीला वेळ झाला मग त्याला काही ना काही पुढे बांधून आणावं लागेल मालकाच्या पुढे फेकायला. मूर्खाचा बाप, नालायकाचा बाप. आता नको बोलू. बरं 2 नंबर पुढे गेला. आला नाही का तो.